लाडवलं तरी 200. क्या बात आहे. आणि कॅच पकडली तर सकाराम गायकर यांच्याकडून 500. 1000 1000 1000 म्हणजे एक कॅच पकडलं तर 1500 रुपयाचं पारितोषिक. चला ऐकूया पुन्हा एकदा लवेश अण्णा. येस थँक्यू व्हेरी मच वैभव सर. सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. क्वार्टर फायनल 2 ची ही लढत आपण पाहणार आहोत. एक साईडला यजमान टीम जिथू 11 जय हनुमान नेरे या संघाला आपण पाहतो. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर पारगाव 40+ हा संघ आपण पाहतोय. टॉस जिंकला पारगाव टीमने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकाचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो. प्रथमेश फडके आणि सचिन मोरे ची सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर केतन मेहर. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. सुपर 3 मध्ये दाखल झालेले 2 संघ आपण पाहिले. एक साईडला जक्ष 11 भैरवदेव रिडकर, त्यानंतर साई स्टार विगर संघाला देखील आपण पाहिलं. आता या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल. यामध्ये मात्र शंका नाहीये. मॅच ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स म्हणून शुभेच्छा. विश यू गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. ओव्हर द विकेट ना गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. पिकअप शॉट मिस टायमिंग. झेल ती चांगली इथं आपल्याला पाहायला मिळतोय झेल. आणि पहिल्या विकेटचं पतन. फर्स्ट ब्रेक थ्रू. बॅट्समॅन आउट. माघारी परतवलंय गोलंदाज केतन मेहर या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. पारगाव 40+ लिजेंड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये यंग खेळाडूंसमोर सामना करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजे कुणाल गायकर. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज आपण पाहतो. 3 षटकाचा सामना. पहिल्याच बॉलवरती विकेट. केतन मेहरचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मागील मॅच मध्ये देखील. आणि या मॅच मध्ये सुरुवात अगदी चांगली. क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना. जो संघ इथून जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल. रिडकर आणि साई स्टार विगर टीम सुपर 3 मध्ये दाखल झालेत. नेक्स्ट बॉल. केतन मेहर गोलंदाजीसाठी सज्ज. ओव्हर द विकेटने आता मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल टाकला होता. परंतु कुणाल आता थांबणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती कुणाल गायकर ठोकतोय षटकार. बॉल वरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग तू माय कॉलिंग खराब. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. जितू 11 जय हनुमान नेरे संघाला प्रथमेश बाद. फलंदाजीसाठी दाखल झालाय कुणाल गायकरच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. दोनही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाले. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं सुशांत आणि रोहन
तर सन्माननीय मान्यवर राष्ट्रीय नेमबाजपट्टू सन्माननीय किसनजी खारकर साहेबांचं इथे शुभागमन किसनजी खारके साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. खारके साहेब आपलं वेलकम. आपण आसनादी सभा राष्ट्रीय नेमबाजपट्टू आणि मैदानामध्ये काय फटकेबाजी होते. आता हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि हा षटकार इथे आपण बघू शकता. ऑन बोर्ड 12 धावा फलकावरती आणि आता मात्र फुल टॉस बॉल त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फेकून दिले. सरळ स्टँड अँड डिलिव्हर कुणाल गायकरच्या बॅट मधून निघालेला या ओव्हर मधला तिसरा षटकार. सुपुत्र देखील तेवढेच चांगले कामगिरी करतायत. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. आणि काय दमदार फटकेबाजी. समीर दादा काहीतरी सांगत होते. जर येणाऱ्या बॉलर षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. बॉल हवेत आहे. यस इट इज आउट. ओव्हर पिच बॉल होता. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे संघाला. तर आपण पाहू शकाल अतिथी मंचावरती आदित्य डिस्ट्रीब्युटरचे सर्व नंदकुमार सरांचं देखील इथे शुभागमन आपण पाहतो. साहेब आपण आलात. आपला अमूल्य वेळ देऊन त्याबद्दल आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने आम्ही सरसे स्वागत करतो. सन्माननीय श्री समीरजी आंबवणे सर आणि सन्माननीय श्री नंदकुमार मुंबईकर साहेब या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार आणि स्वागत करतो. पहिल्यांदा प्रथमतः शब्द सुमनानं अगदी त्यांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळेल. हॅलो आमच्या सर्व मान्यवरांची उपस्थिती. कारण आता स्पर्धेच्या अगदी आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि जिथे मेगा फायनलसाठी फक्त आता यानंतर 2 मॅचेस, एक मॅच त्याच्यानंतर फायनल होईल. सध्या क्वार्टर फायनल सुरू आहे. क्वार्टर फायनल सेकंड, याच्यानंतर होईल सेमीफायनल आणि नंतर होईल फायनल. तर पहिल्या षटकाची वैभव सर समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावर धावा जितू 11 जय हनुमान नेरे संघाच्या आपण पाहिल्या तर धावा लागले धाव फलकावरती 18. अगदी महागडं षटक राहिलं. केतन मेहर या गोलंदाजाचा आपण पाहतोय पारगाव 40+ संघाकडून लिजेंड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार करत असताना अगदी चांगला खेळ पारगाव टीमने देखील साकारलाय. आणि आता मात्र क्वार्टर फायनलच्या दिशेने रवाना झालेत. इथून मात्र जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर नरेश गायकवाड या गोलंदाजाला आपण पाहतो. लिजेंड प्लेयर आहेत. अगदी क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी. पहिलाच बॉल ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुशांत गायकरचा असफल राहिलाय. हा बॉल डॉट. आता इथून मात्र कमबॅक करावं लागेल पारगाव टीमला. डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट्स घ्याव्या लागतील. सुशांत गायकरसाठी पहिला बॉल आपण पाहिला. निर्धाव बॉलची संख्या टप्पा कालानंतर निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वारंवार फिल्डिंगची रचना चेंज करत असताना आपण पाहतो. टोटल धावसंख्या स्थिर. धावसंख्या आपण पाहिली तर टोटल 18 धावा फलकावरती लागलेत. गोलंदाज तयार. ऑफ साइड ऑन स्टंप. हा बॉल लगेच पंचांनी दंडित केला. यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडले होते. एका धावेच्या मदतीनं धावा संख्या पुढे. टोटल 19 ऑन बोर्ड. 19 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळी देखील हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागली. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं संघ एकेरी दुहेरी धावेने पुढे जात असताना आपण पाहतो 20 ऑन बोर्ड. 20 धावा फलकावरती लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप महागडं राहिलं. केतन मेहर या गोलंदाजाचा 3 षटकार त्या ओव्हरमध्ये आपण पाहिला. कुणाल गायकरने 3 षटकार लगवले होते. त्यानंतर मात्र कमबॅक करून देत असताना लिजेंड प्लेयर नरेश गायकवाड या गोलंदाजाला आपण पाहतोय. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चांगलं फिल्डिंग देखील तितकीच चांगली आपण पाहिली. या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल डबलने धाव संख्या पुढे. 21 ऑन बोर्ड. 21 धावा फलकावरती. या ओव्हरमध्ये धावसंख्येला रोख आळा लावण्याचं काम केलंय नरेश गायकवाड या गोलंदाजाने. दोन्ही फलंदाजांना अगदी उभं ठेवलं जात आहे. मोठे फटके मारू दिले जात नाहीत कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी धावेची लयलूट केली होती दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र ओव्हरपिच बॉल ऑन साइडला. हा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. रनिंग कॅच ऑफ द डे.
अगदी सुंदर झेल घेण्यात आला आणि आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना नेरे टीमला बॅट्समन सुशांत गायकर बॅक टू द डगआउट. बिगड्या डोंगरचं राहणारच. रोहन पाटील आणि नौश पाटील ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोहन पाटीलचं कौतुक करावं लागेल. दोघांनी सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये, दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोहन पाटीलच्या बॅटमधून आपण मागील मॅचमध्ये पाहिले 3 माहिती हिट लगावले होते रोहन पाटील आणि मॅचला कलाटणी देणारा क्षण आपण पाहिला. 6 बॉल 21 धाब्यांची गरज असताना सामना जिंकवला रोहन पाटील या फलंदाजाने. गोलंदाज तयार. यावेळी देखील अलॉंग द ग्रास वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात. सिंगल कंप्लीट. केतन मेहर बॉलपर्यंत पोहोचतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत मिळेल या बॉलवरती सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावा संख्या पुढे. टोटल 22 ऑन अ बोर्ड. 4-5 22 धावा. धावा संख्येला अगदी रोखलं जातं या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तिखट मारा, इकॉनॉमिकल स्पेल नरेश गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर, अडवला जाईल बॉल आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. आफ्टर 2 ओव्हर्स टोटल रन्स 22-4. 22-4 अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये केतन मेहरने 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र लिजन प्लेयर नरेश गायकवाड यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. 4 धावा देत 2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये, एकच विकेट त्यांच्या खात्यामध्ये पहा. अगदी सुरेख लाईन लेंथ ॲक्युरेसी नरेश गायकवाड या गोलंदाजाची आपण पाहिली. आता मात्र स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन पुन्हा एकदा संघाचे संघनायक सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज राहतील. अंतिम षटक. टोटल धावा संख्या 22 आपण पाहतो. आता स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कितपत धावा येतील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज सचिन पाटील अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल नौश पाटील. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुल टॉस. इस बार गेंद ऊंची भी है, दूरी भी है और 6 की मंजूरी भी है. षटकार. भव्य स्वागत केले जाते सचिन पाटील या गोलंदाजाचं. फुलटॉस बॉल होता, त्यावरती प्रहार केला. पिकअप स्ट्रोक आपण पाहिला. टोटल धावा संख्या मूव्स ऑन 28 रन्स. पुन्हा लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर पोहोचतील बॉलपर्यंत, तोपर्यंत या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं टोटल धावा संख्या धावा पलकावरती लागले 29. 29 धावा धावा पलकावरती. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. अगदी संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. गेले 6 दिवस सुरळीतपणे सामने आपण एन्जॉय केले. यावेळी देखील ब्लॉक होल पद्धतीचा बॉल सचिन पाटील या गोलंदाजाचा आपण पाहतो. अगदी जडमध्ये बॉल फेकला होता. हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. मागील 2 बॉल चांगले. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करून येत असताना सचिन पाटील ओव्हर द विकेट. या बॉलवरती स्लॉट मध्ये बॉल होता. पॉवरफुल स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक. यावेळी चेंडू सीमा पार. षटकार. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. धावा संख्या 35 या आकड्यावरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. ओ स्लोअर वन. यावेळी देखील पिक केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. ग्लोरियस शॉट. चेंडू सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर. शानदार षटकार.
41 धावा धाबा फलकावरती लागलेत. आता मात्र शेवटचा बॉल टार्गेट इथून सेट करणार बॉल फेकला जाईल. सचिन पाटील यांच्या माध्यमातून अँगल चेंज केलाय. अँगल चेंज करून आता गोलंदाजी केली जाईल. राईट आर्म राऊंड द विकेटनं अंतिम बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. अंतिम बॉल वरती लाऊड अफेल फिंगर गोज अप. शेवटच्या बॉल वरती मिळाले विकेट आणि इथून मात्र पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागलेत. बॅटिंग करत असताना जिथू 11 जे हनुमान नेरे संघाने बनवल्या 5 बाद टोटल 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे चॅलेंजर पारगाव 40+ संघासमोर. चला पहिल्या क्षेत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावर धावा आपण पाहिल्या. बॅटिंग करत असताना जितू 11 जे हनुमान नेरे टीमने टोटल 41 धावा बनवल्या. 42 धावांचं लक्ष इथून ठेवलं गेलंय. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करणार आहोत. आदरणीय समीरजी अंबवणे सर यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जाईल. पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने जरूर करतोय. तर भारताची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती या स्पर्धेच्या वतीने जरूर इथे जपली जाईल. अगदी आदरणीय समीरजी अंबवणे सरांचा शुभ सन्मान शैलेजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे करतोय. मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. यानंतर मी विनंती करेल आदित्य डिस्ट्रीब्युटरचे सर्व आदरणीय नंदकुमारजी मुंबईकर साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अगदी दमदार व्यक्तिमत्व नंदकुमार मुंबईकर सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. साहेब आपण आलात आपला अमूल्य वेळ देऊन त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आपलं व्यक्त करतो. अगदी ऑनस्क्रीन पाहू शकाल साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय शैलेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे मान सन्मान करतोय. त्यानंतर किसनजी घारगे साहेबांना देखील मी विनंती करतो की आपला देखील आपण शुभ सन्मान स्वीकारावा. किसनजी घारगे साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. अतिथी देव भव गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि सर्व पाहुण्यांचा विशेष सन्मान स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 मध्ये इथे केला जात आहे. यानंतर किरण जाधव यांचा देखील आम्ही शुभ सन्मान अतिथी मंचावरती करणार आहोत. किरण जाधव यांना देखील मी विनंती करेल की आपण यावं. आपला देखील शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जात आहे. तर आदरणीय दर्शनजी माले साहेबांचं म्हात्रे माफ करा यांचा इथं शुभागमन होते. यावं आपण अतिथी मंचावर. आपलं सरसे स्वागत स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहतो टोटल धावा फलकावर धावा बनवल्या 41 आणि 42 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय पारगाव 40+ संघ. यस ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला मैदानामध्ये आपण जाऊया. चला सामन्याला सुरुवात झाली. मैदानामध्ये सेकंड इनिंगकडे व्हाईट बॉल सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्येचं टोटल अगदी बघितलं तर 42 करायचे आहेत विजयासाठी. चांगली बॉलिंग सध्या खेळत असताना दिसत आहे सचिन मोरे. बॉलिंग ट्रॅकवर सध्या गडीमध्ये आव्हान फार मोठे आहे त्यामुळे तेवढीच आक्रमक खेळी करावी लागणारी चॅलेंजर पारगाव 40+ टेनिस क्रिकेटच्या स्थितीच्यावरील सगळ्यात जुनं आणि सुवर्ण अक्षरामध्ये कोरलेलं नाव. हुक करायचं तर बॉल हवाय आहे थोडं अंदाधुंदा फटका खेळा फिल्डर डाऊन द बॉल कॅच ड्रॉप.
सोन्या गायकवाड यांना जीवनदान दिले, तिसरीसाठी निघालेत. 3 रन पूर्ण झालेत. फिल्डर होते त्या ठिकाणी शतक करत असताना नऊश याच्याकडून ही खराब फिल्डिंग मिळाली. मला टाळाव्या लागतील कारण सोन्या गायकवाड एक असं नाव की जे संपूर्ण रायगडच्या क्षितिजावर अगदी घरोघरी जे नाव पोहोचलंय ते सोन्या गायकवाड यांना जीवनदान. केतन इथे बघा मिळते. 11 वर्षाचा संघ पोहोचलाय. केतन मेहर चाप केलाय. बॉल वाईट यॉर्करला सन्मानपूर्वक खेळून काढले. रन कंप्लीट केली जाईल. या बॉलवर सिंगल येते. इथे धावसंख्येचं टोटल पहिलं षटक सुरू असताना बोर्डवर लागलेत. सध्याकडे 12 रन. एक बॉलचा खेळ उर्वरित या ओव्हरचा कारण 2 व्हाईट बॉल डिलिव्हरी केले होते सचिन मोरेनं. 2 डॉट बॉल, 1 ट्रिपल, 1 षटकार, 1 सिंगल अगदी बघायला मिळालाय. 12 वर सध्याचे स्कोरबोर्ड 42 धावांचा. 118 बॉलमध्ये जरी युवा आणि 40+ यांच्यामधील हा संघ असला तरी दोन्ही संघ तेवढेच ताकदवर. थोडं दूर ठेवला सोन्यापासून बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पण समाज करतायत. आणखी एक अतिरिक्त रन इथे जोडली जाईल. आणखी एकाने संघ पुढे पोहोचतोय 13 वर. कोणता संघ यापुढे? सन्माननीय श्री शंकरजी ठाकूर साहेबांचं शुभागमन, त्यांचं मनपूर्वक आभार. आपण व्यासपीठावर येऊन असणारी सभा आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय रामभाऊ पाटील वाजे यांचंही ते शुभागमन झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखी एक वाईट, आणखी एक एक्स्ट्रा बॉल. फिल्डिंग टीमनं DRS मागले. व्हाईट बॉलसाठी DRS तुमच्याकडे आहे, नो बॉलसाठी तुमच्याकडे DRS आहे. नंतर DRSचा वापर सध्या केलाय. फिल्डिंग टीमनं चेक केला जाईल हा बॉल लगेचच. व्हाईट साठी देखील DRS तुमच्याकडे आहे, नो बॉल साठी देखील DRS आहे, तुम्ही घेऊ शकता. येस इट इज व्हाईट. DRS अनसक्सेसफुल, त्यामुळे तो आता गमावला या इनिंग मध्ये फिल्डिंग टीमनं. अजून एक व्हाईट आलाय. 14 रन. सचिन मोरे, सचिन मोरे अनेक ओपन क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे, परंतु आज 40+ समोर थोडं दबाव घेऊन गोलंदाजी करतायत. वेगवान बॉल अपील आउट. यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले. सोन्या गायकवाड यांच्या खेळीचा अंत पहिला मोठं यश दिलाय सचिन मोरेनं. आणि पहिलं षटक जे आता संपलंय पॉवर प्लेचं, ज्यामध्ये एकंदरीत टोटल रन आले 14 एक खेळाडू बाद. सन्माननीय कुमार म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करतो. टेमघर गावचे आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कुमार म्हात्रे, आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करत. चला थोडं स्पीडली खेळा. तर तसेच मृदुंगमणी रेवन भोपी यांचा देखील शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जाईल. रेवन भोपी साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती पाहतो. सर्व मान्यवरांचा आदरातिथ्य मान सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जात आहे.
सुशांत गायकर बॉलिंग ट्रॅकवर. प्लीज नेरे टीम वेळ घेऊ नका, 15 मिनिटांमध्ये मॅच संपवायची तुम्हाला. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत कारण 2 मॅचेस यानंतर आपल्याला खेळवायचे आहेत आणि मेगा फायनल लख प्रकाशामध्ये जास्तीत जास्त षटकांची झाली पाहिजे. पहिला बॉल सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉल ही सुरुवात झाली. एक्स्ट्रा बॉल भरपूर आले, 4 जवळपास 5 बॉल एक्स्ट्रा आलेत, 5 वाईट आलेत आतापर्यंत. सांघिक टोटल 15 वर बघायला मिळते. चॅलेंजर 40+ पार्क आउटचं आणि ही गोलंदाजी सध्या स्लोअर वन केलं. कट केल्या बॉलला, बॉल फिरेल हे माहिती होतं. फिल्डर पाठलाग करतायत, वेगाने बॉल निघालाय थर्ड मॅन कडे, नाही थांबू शकले. अंतिम क्षणापर्यंत जीवाचं रान केलं, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन. चौकार आलाय. धावसंख्येचं टोटल बोर्डवर बघा मिळतं. स्कोर बोर्ड लागलेत 19 रन. 11 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये 11 बॉल 23. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. दमदार लढत आहे. मागील मॅचमध्ये देखील तेवढा संघर्ष बघा मिळाला. रेडगड टीम कडून बेलवलीच्या अगेन्स्ट खेळत असताना तिथे त्यांनी जिंकला आणि सध्या पार्क ऑफ 40+. दिलशान साईल स्कूप करायचा होता हा फटका. लॉंग स्टॉपला टार्गेट करायचं होतं. डॉट बॉल इथे आलाय. चांगला बाउन्स अटेम्प्ट केला. सुशांत गायकर यांच्याकडे हाईट आहे, त्यांच्या हायरॅम ऍक्शन आहे. त्या हायरॅम ऍक्शन मध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर तेवढाच टॉस होतो, बाउन्स तिथे मिळतो. 10 बॉल आणि 23 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. चांगली लढत क्वार्टर फायनल कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानामध्ये. वेगवान बॉल अपील भरपूर होती. लेग स्टंपला मिस करत असताना दिसला बॉल. चांगली अंपायरिंग आमचे सर्व गुण संपन्न दीपक फडके यांना तुम्हाला सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत कारण नेरे संघ मैदानात खेळतोय. 9 बॉल 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही इंटरेस्टिंग मॅच. उलटा बॉल दिशा दिली आहे. इनसाइड आउट बॉल चालला डीपेक्षा कव्हरला. कव्हरचा खेळाडू पोहोचला. ग्रेट फिल्डिंग, 100% कमिटमेंट. फिल्डर होते त्या ठिकाणी मनीष. चौकार तिथे त्याने वाचवले. किमान 2 धावा वाचवल्यात या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणानं. धावा झालेत 21-21. अर्धा पल्ला गाठलाय टीमनं, अजून अर्धा गाठायचा आहे. 21 धावा बोर्डवर लागलेत. उर्वरित 8 बॉल मध्ये अजून 21 पाहिजेत. पार्क ऑफ 40+ ला गोलंदाजी सुरू आहे. सुशांत सुंदर हा बॉल. बॉलला बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये कलेक्ट करायचा होता. सचिन आहेत पाठीमागे. वेगवान त्याचा थ्रो बघायला मिळत आहे. 1 रनवर संतुष्ट राहावं लागेल या दोन्ही बॅटरला. सध्या मैदानामध्ये केतन मेहर ज्यांना जास्तीत जास्त बॉल खेळत. नरेश गायकवाड स्ट्रायकिंग इनकडे आता येतील. पहिल्यांदा ते ऑन स्ट्रायकिंग इनकडे आलेत. पहिलाच बॉल ते फेस करणार आहेत. केतन मेहर यांची वैयक्तिक खेळ आतापर्यंत आपण बघितलं जवळपास 14 धावांचं योगदान त्यांनी दिलं 8 बॉलमध्ये. धावसंख्या झाले 22. येणारे 7 बॉल 20 ची गरज आहे. हा बॉल निर्णायक काय पार्क ऑफ 40+ साठी देखील तेवढंच. टॉप एज लागले. नशिबाची साथ. करा फिल्डिंग. नऊश पुन्हा एकदा नाही निघता आलं तिथून. त्याला पाठीमागे नाही जज करता आलं आणि बॉल त्याच्या डोईवरून मागे गेला. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप 4 रन. चौकार. फूलों 6 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. 6 बॉल 16. चर्चा हीच केली जाते गोलंदाजी कोणाला द्यायची. बरेच ऑप्शन आहेत टीमकडे. अनेक युवा खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू. मला वाटतं रोहन देखील अनुभवी खेळाडू आहेत, युवा खेळाडू देखील आहेत. त्यामुळे कोणाची निवड करायची याची चर्चा केली जाते. महालक्ष्मी नगरमधील आमचे सन्माननीय ऋषिकेश पवार आणि सागर यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. चला प्लीज नेरे टीम वेळ घेऊ नका. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. काय लढतोय मैदानामध्ये सध्या पार्क ऑफ 40+ हा संघ देखील. केतन मेहर
गतवर्षी त्यांनी अगदी रेग्युलर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि 40+ मध्ये पदार्पण केलं आणि पारगाव संघाची जी ताकद होती ती अजून वाढली केतनच्या आगमनानं. त्यामुळे बघायचं एक ग्रेट ऑलराऊंडर त्यांच्याकडे आला. आज गोलंदाजी केतनकडून एवढी चांगली झालेली नाहीये, परंतु बॅटिंग फार चांगली सध्या त्यांनी केली आहे. चला स्पीडअप करा, नेरे संघ ओव्हर संपून 3 मिनिटांहून जास्त झालेत. त्यामुळे एकाने टीमला लीड करा आणि एकानंच फिल्डिंग लावा, सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. शेवटचे 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये निवड झाली की बॉलिंग करे नौश पाटील, समोर आव्हान आहे केतन मेहरचं. पहिला बॉल स्किट केलाय, वेगवान बॉल अगदी तिथे बघायला मिळाला. अपील भरपूर आहे, पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय. पाणी केली, निरीक्षण केलं, योग्य निर्णय मैदानात पोहोचवणं, न्याय देवताचं काम करणं हे गरजेचं असतं. असंही म्हटलं जातं अंपायर्स बिलॉंग द लाईन. वाईट लाईनच्या किती पर्सेंटेज बॉल आतमधून गेलाय किंवा वाईट लाईन वरून गेलाय याची चर्चा पंच करतात ना. मग काहीच बॉल हा आतमधूनच गेलाय. आणखीन एक तिकडेच बघायला मिळते, अजून हा बॉल तिकडेच. आणखीन एक एक्स्ट्रा, भरपूर रन एक्स्ट्रा आलेत. जवळपास वाईट बॉल आपण बघितले तर आमचे स्कोर प्रेम सांगतात की 7 बॉल वाईट गेलेत या इनिंग मध्ये. जसं आपण बघितलं अर्शदीपला 20 मध्ये परवा त्याने 7 बॉल वाईट फेकले. कधी कधी एखादा दिवस असतो जेव्हा खराब असतो एखाद्या बॉलरसाठी, परंतु हे सगळ्या गोलंदाजांनी केलंय. 6 बॉल 14ची गरज, मागील बॅक टू बॅक 2 वाईट. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला, हवेत गेलाय. फॉलोत्रामध्ये हा झेल टिपण्याची संधी नवूशला मला वाटतं गरज नव्हती. जेलवर येण्याचा हा कॉल त्यांनी द्यायला हवा होता सुशांतला, परंतु विनाशकाली विपरीत बुद्धी असंही म्हटलं जातं आणि याचा फायदा उचललाय. 3 धावा पूर्ण केलेत. रनिंग बिटवीन द विकेट. अब क्या पछता है जब चिडिया चुग गई खेत. आता यावर चर्चा करून काहीच मिळणार नाहीये. 5 बॉल 11 धावांची गरज. चॅलेंजर 40+ नावातच चॅलेंज आहे. चॅलेंज ऍक्सेप्ट आहे, भले किती मोठा संघ समोर असू द्या. नुसता हा संघाचा दादागिरी, या संघाचा दबदबा टेनिस क्रिकेटच्या विश्वावर राहिलेला नाहीये. तुम्ही त्या संघाला हलक्यात घेऊच शकत नाही. 5 बॉल आणि 11ची गरज. एज लागली, बॉल चालला, निघालाय बॉल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. अजून एक नशिबाचा चौकार. जेव्हा रेग्युलर मधून क्रिकेट खेळायचा, मोजक्या टुर्नामेंट असायचा, मिनी बस घेऊन यायचा पारगाव चॅलेंजर, पारगाव 40+. आता ते 40+ आहेत, परंतु दमदार क्रिकेट त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खेळले. 4 बॉल 7ची गरज आहे. मॅच संपलेली नाही आहे. नशिबाची 7 विलाले नरेशाना. ढकलल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत, गॅपमधून निघाला वेगाने बॉल देखील. तेवढाच प्रॉपर कनेक्शन फील्डर पोहोचलाय, बॉल थांबवलाय पहिल्या 18 मध्ये. दुसऱ्यासाठी आशिष 100% कमिटमेंट फिल्डिंग मधून मिळते. चौकार इथे वाचवला गेलाय. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. चेंडू आणि धावांमध्ये अंतर अगदी बघू शकता. फक्त 2 धावांचा डिफरन्स आहे बॉल अँड रन मध्ये, कारण 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. जबरदस्त ही लढाई. काय नेरे संघाच्या वाटेला संघर्ष आलाय. मागील मॅच फिनिश करण्याच्या वेळी तेवढा संघर्ष त्यांनी केला बॅटिंग मधून, आणि आता डिफेन्स करण्याच्या वेळी देखील तेवढा संघर्ष करावा लागतोय. मॅच तुल्यबळ आहे, सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीम कडे सध्या बघायला मिळेल, कारण उर्वरित 3 चेंडू 5 धावांची गरज. एका बाजूला नवूश पाटील आपण बघतोय, जो युवा जिगरबाज खेळाडू आहे, परंतु कोणतंच दडपण नाही आहे. मॅच मध्ये विदाउट टेन्शन खेळतोय. नरेश गायकवाड आपला अनुभव वापरतायत. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, फिल्डर नाही थांबू शकले, चौकार थांबवायचा होता आणि बॉल निघून चालले. खराब फिल्डिंग, चुकांवर चुका केलेत नेरे टीमनं, आणि या चौकारानं स्कोर इज लेवल. सामन्यामध्ये धावसंख्येची बरोबरी घातली आहे. येणारे 2 बॉल 1 धावेची गरज.
मिळालेली